आजचा हा चटपटी टेम्पटिंग व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटणार आहे. कारण आज आपण गाड्यावर मिळते तशी चटपटी आणि एकदम सोप्या पद्धतीत कमीत कमी वेळामध्ये दहीपुरी आणि शेवपुरी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. आता तुम्हाला दहीपुरी की शेवपुरी आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. सुरुवातीला आपण गव्हाच्या पिठाच्या शेवपुरी किंवा दहीपुरीसाठी लागणाऱ्या सोप्या पुरीपासून करू. गव्हाचं पीठ असल्यामुळे अगदी लहान मोठे सगळ्या वयोगटाला चालू शकतात. त्यासाठी लागणारे हे सगळे जिन्नस दिलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा प्रमाण दिलेलं आहे, नक्की चेक करा. तर गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत आणि तेवढ्याच खुसखुशीत कमी तेलकट 8-10 दिवस टिकणाऱ्या पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये मेजरिंग कपने 1 कप किंवा 150 ग्राम प्रमाणात रोजचं आपलं गव्हाचं पीठ असतं ना चपात्यांचं, ते पीठ घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही मैदा वापरला तरी सुद्धा चालू शकता. 1 कप गव्हाचं पीठ असेल तर त्याच कपने किंवा त्याच वाटीने आपण इथे पाव कप किंवा 1-2 चमचे भरून रवा घेतलेला आहे. रवा घातल्यामुळे ना एक तर पुरी तुमची कमी तेलकट होते आणि लवकर नरम सुद्धा पडत नाही. फक्त गव्हाच्या पिठाची केली ना तर ती पटकन नरम पडते. ही खूप खास टिप आहे, लक्षात असावी. आता इथे आपण साधारणतः अर्धा चमचा भरून ओवा घेतलेला आहे. हाताने छान चुरून आपण घालायचं आहे. अर्धा चमचा किंवा अगदी चवीपुरतं मीठ घालायचं. तसंही तुमचं प्रीमिक्स पुरी बनवण्यासाठी तयार आहे. आता गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा वापरला किंवा मल्टीग्रेन वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. आता या चमचाने बरोबर 5 चमचे भरून एका फोडणी पात्रामध्ये तेल छान कडकडीत म्हणजे तेलाचं मोहन घालायचं आहे. असं कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे तुमची पुरी छान खुसखुशीत व्हायला आणि छान चवीची व्हायला मदत होते. सुरुवातीला चमचाने थोडंसं गरम असल्यामुळे एकजीव करून घेतलं. नंतर हाताने 1-2 मिनटं चांगलं पीठ आणि तेल असं छान चोळून आपण 2 मिनटं करून घेतलं. असं केलं की पिठाच्या प्रत्येक कणाला तेल चांगलं लागलं जातं आणि त्याने तुमची पुरी खुसखुशीत व्हायला मदत होते. आता सेम कपने बरोबर अर्धा कप साधं पाणी घेतलेलं आहे. लागेल तसं थोडं पाणी घालून छान घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा. पिठाचा गोळा जितका छान घट्ट तितकं कमी तेल शोषणाऱ्या तुमच्या पुऱ्या तयार होतील, शिवाय कमी तेलकट होतात. आता इतकं पीठ मळण्यासाठी अर्धा पाऊण कप आपल्याला पाणी लागतं. पीठ चांगलं घट्ट मळून घेतलं की झाकण लावून 1-10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. पीठ खूप जास्त वेळ हे भिजत ठेवण्याची गरज लागत नाही. साधारणतः 6-7 मिनिटच मी पीठ भिजत ठेवलेलं होतं. एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता वरचा लेअर थोडा सुकल्यासारखा दिसतो. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं